हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. बघा इकडे हे पोरग रुसलेलं आहे बरं का. तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणच का बरं रुसलं आहे तर ते बघा. ॲडमिट केलेलं आहे ना, त्याच्यानं बीपी कमी झालं. सलाईन लावले, त्याच्यामुळे 2 दिवस काही व्हिडिओ आला नाही. बीपी आणि चक्कर येत होते, बीपी कमी झाल्यामुळे. मम्मी पण आली होती, मम्मीला चालले गेले. चल दादा, चल लवकर, चल परत ये पप्पा बरोबर. मा बरोबर परत ये. चल गाडीवर जायचं, चल पप्पा बरोबर परत ये. चल ना आपण बरं आहे का आता तब्येत? काल सलाईन लावलं होतं. हात दुखला किती सुटला सलाईनचं ना. कपडे धुताय काय खायचं नाही, प्यायचं नाही, आपल्याला नुसतं वसवस करायची. लागेल तेवढं. तू काय खातोय रे तू? आईस्क्रीम. थंडीची आईस्क्रीम खातो का? ते पोटात होतं तेव्हा नाही का मी भर पावसात आईस्क्रीम, मटका कुल्फी. एवढ्या पावसात आईस्क्रीम खाल्ली होती मी. वरून पाऊस पडत भिजत आईस्क्रीम खायला नेलं का नाही. त्या 2च गोष्टी खाऊशी वाटत होत्या, एक आईस्क्रीम आणि दुसरं गुलाबजामुन. त्याला तेच आवडत आहे. त्याचा मामा म्हणतो तुला गुलाबजामुन खाऊ वाटत होते ना, म्हणून तुझं पोरग गुलाबजामुन आलीच आहे. आणि पोरीच्या वेळेस मिरची खायची म्हणून पोरगी मिरची सारखी आहे. आईस्क्रीम आता ते गोळ्या घेतल्या का सकाळच्या, का नुसते दवाखान्यात पैसे घालायचे? काही खाल्लंच नाही, तेच म्हणले ना मला. ती काहीच खाल्लं नाही. ते बघा ते भुगा तसाच, ते तसाच. दाखवायला नाही गरम काय. मग आता मला करायचं कंटाळा आला. एक ते व्हिडिओच्या नादात तसंच. ते केलं त्याचा उठला. मोबाईल द्या पप्पा त्याला. अय बुट्ट्या, काय रे? त्या पोरीला आणायचं नाही, 80ला काय तुमचं बेत? तिकडंच राहून द्यायचं मामाकडं. मोबाईल द्या आधी. माझ्या हातात कॅमेरा दिला आणि लगेच चालले का? त्या पप्पाकडे मोबाईल. बाजार आणायचा आहे. गाडी शिकवता गाडी शिकवायला गेले, लगेच आजारीच पडले मी. काय मला प्रत्येक वेळेस तसंच होतं. ओ याला 2 मिनिटं घ्या. ओ काय म्हणतो बघा. इकडं आई खाते कचोरी. मी म्हणलं होतं त्यांना ते टाका ना त्यात पाणी चिंचेचं, पण ते चिंचेचं पाणी जास्त नका टाकवा, लय आंबट आहे. तुला काय झालं? हे बघा खाऊ दर, तुला खाऊ देते बाळा. अरे देवा, आईस्क्रीम मध्ये पडलं का हे चॉकलेट? देवा देवा, खाय आता, काही नाही होत. खा तसंच. आमच्या इकडं खूप आभाळ येतंय बघा. 2 दिवसापासून नुसतं आभाळ आहे, ऊन अजिबात नाहीये. हे ना रे देवा. ए देवांश, दुखण्यामुळे 2 दिवस व्हिडिओ नाही आले. आज पण इतका हात सुजलाय ना माझा. सलाईन घेतली तर खूप दुखतंय. आज कपडे वगैरे काहीच धुता येणार नव्हतं, पण तसंच आवरलं. कारण काल मी दिवसभर झोपून होते, त्यामुळं घरात खूप राडा पडला होता. सगळं काम तसंच होतं. आणि मग आज म्हणलं जाऊन द्या. आज पण खूप कणकणी आली ती, पण म्हणलं आज झोपून घेतलं ना तर परत तसंच राहील सगळं. आणि आईला इतका लोड नाही होता, तरी त्यांनी रात्री स्वयंपाक केला. हे बघा मोबाईलसाठी गुंगा. बरं चला, मी आता याला थोडा वेळ लावून देते, नंतर तुमच्याशी भेटते परत. चला, कोणाला चहा प्यायचा आहे? कारण 4 वाजत आलेले. लवकर लवकर चहा करा. तुम्हाला पण चहा प्यायचा असेल तर या आमच्या घरी. बघा झटपट चहा आहे. हा नाही अजून. हां चहा घ्या. हे बघा चहा.
आज चहा प्यायला किती मजा येते, ते पण फुटक्या कापात. तुम्हाला प्यायचा काय? छान आहे, छान आहे. लय भारी चहा आहे रे दाद्या. आजीला दे ना चहा. काय करा, आम्ही ना सगळे खेळ पोरीचेच खेळतो, कारण या अंशू दीदीचे भांडेचे एवढे आहे ना, हे खोकं भरून भांडे आहे. काही खोक्यात पण आहे अजून, काही घरात पण आहे. तो तेच खेळणे खेळतो सगळे. देवांचे असे काहीच खेळणे नाही की तो खेळण म्हणून त्याला फक्त त्याला एकच आणलं होतं ते रिंगांचं, तेवढंच त्याचं खेळणं होतं. त्याला सगळे दिदी तेच खेळणे आहे ना दाद्या. अरे टोपलीतून चहा गळण, टोपलीत चहा करते का? पातीला चहा कर ना, पातीला चहाचं. हा ते चहाचं पातीला बी किती खरकट आहे बघा, ते बघूनच चहा पिऊशी नाही वाटणार. तो काय करतो, त्याचे भांडे घासून जरी ठेवले का तरी पण तो त्यात काही काही टाकतो, माती भरतो, पावडर टाकतो. कोणी तोडलंय मला काय माहिती. दूध आहे का तुझ्या इथं चहाला? हो, चांगली गोष्ट काय घडली ना, चांगली गोष्ट नाही समजा, काही खायचं असलं ना, आपण 2 वस्तू जर असल्या ना, त्याला जर म्हणलं एक ठेवून दे, तर दीदीला पाहिजे नाही का, तर म्हणतो दीदी कुठं इथं आहे, दीदी तिकडे आहे आंबडला, दीदी नाही येत आता खायला. आणि काही काम केलं नाही यानं रिकामं, आपण जर म्हणलं कोणी केलं दादे, तर म्हणतो दीदीनं अंशू आलती तिनं केलं. असं पोरगं आहे भारी, आहे की नाही? स्वतःच केला स्वतःच प्याला. मस्त आहे, मस्त. उचला. हा, हत्ती होता म्हणून लागलं नाही काहीच. तुला म्हणला ना इतका पसारा असा वाचायचा नाही, तुला किती वेळेस सांगितलं, एक वस्तू काढून खेळत जा ना, एका कोपऱ्यात वाचायचं. विश आला राग, रुसलं बाई एक पोरग. सगळं फेकून किती राग येतो बघा, किती राग येतो त्या माणसाला. त्या पोराच्या रागाच काय करावं मला तेच कळना. बस नको नाही पाहिजे, फेकून का बरं देतो, राहून दे माझी दीदी खेळ. 4 वर्षापासून माझं लेकरू खेळतं त्याच्या संग. बघा फ्रेंड्स, मी ना आज लवकर स्वयंपाक करून घेतला, म्हणजे भात केला आणि पोळ्या भाकरी चपात्या भाकरी झालेत. मी लवकर आवरण्याचं कारण म्हणजे ना, मला जायचं होतं गाडी शिकायला, पण हे पाऊस बघा, काय करू आता या पावसाचं. असं आहे बघा, ही साडी ना आईंसाठी आणली आहे, माझ्या मम्मीनं आणली होती. आईंला आत्ता भेटायला आलते तेव्हा देवांशून ते गेले बाजारात. आता पाऊस तर खूप यायला लागलाय बघा, थंडीत पाऊस आले. देवांशून ते पण या बघा, भिजलाय देवांश. त्याच्यात नाही आहे पपई. पपई आणायला गेलता का? बाप रे, पपई आणली तुम्हाला? उचलती का? थँक्यू. लय पिकलेली रे, दबली सगळी ती एका बाजूनं. काढायला लागा. पपईसाठी बाजारात गेलताय आज, पायी चालत. तू हिंदी कुठून शिकला एवढी बोलायला? कापू आता धर. तू बोलव ना, तू बोलव ना. तुम्हाला नाही म्हणतो त्यो, व्हिडिओत म्हणतो त्यो, तुम्ही त्यांना पण बोलव पपई खायला.
मज्जा असते त्याची रविवारी. रविवारी लय मज्जा असते त्याची खायची. थंडीत पाऊस पडायला लागला आता काय करावं आता. माझा तर हे मला तर काय म्हणते तसं नक्कीचं लग्न 1700 इग्न. आज गाडी शिकायला जायचं होतं परत. आता पावसानं गोळ घातला. ते कपडेवाले ते खेळणेवाले त्यांचे खेळणे खराब होते. हे तुझ्या मागे चाकू. तर चला फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय म्हणायचं तर सगळ्यांनी काळजी घ्या, कारण वातावरण खूप खराब आहे. आता थंडीत पाऊस पडायला लागला म्हणल्यावर काय म्हणावं आहे की नाही. आणि फेसबुकला जर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. आणि आता काही व्हिडिओ सोडतं तर संध्याकाळचं होऊन जाईल, त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट.